येवला निफाड महामार्गाच्या कामासाठी संबंधित ठेकेदाराने रायते आणि चिचोंडी ग्रामपंचायतीकडून मुरुम काढण्याची परवानगी घेतली होती। त्या बदल्यात रस्ते दुरुस्त करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते। मात्र अद्याप रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्याने नागरिक, शेतकरी आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। युवा नेते कुणाल दराडे यांनी संबंधित रस्त्यांची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला आणि प्रशासनाने 8 दिवसात काम सुरू करावे, अन्यथा ग्रामस्थांसमवेत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला। अनेक वृद्ध लोक या ठिकाणी 2-3 लोक तर फ्रॅक्चर झालेले, 2-3 वयोवृद्ध जे लोक आहेत ते इथे पडलेले आहेत। आणि असं असताना देखील या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून एक कमिटमेंट या ठिकाणी झाली होती। ती कमिटमेंट अशी होती की हा जो रस्ता होतोय नाशिक ते येवला, जो 4 लेन होतोय आणि तो 4 लेन रस्ता होत असताना त्या रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरनी सांगितलं होतं यातलं जे काही मटेरियल उरेल या दोन्ही रस्त्यांवरती मी जवळजवळ 30 डंपर तुम्हाला देईल, जेणेकरून आपण जो हा रस्ता आहे याची व्यवस्थित लेवल करून हा रस्ता येण्या जाण्याच्या लायकीचा आपण त्या ठिकाणी बनवूया। परंतु कुठलीही कमिटमेंट त्या ठिकाणी पाळली नाही। ग्रामपंचायतची एनओसी घेत असताना त्यांनी शब्द दिला, अद्याप एकही डंपर या ठिकाणी टाकलेला नाही। लोकांची गैरसोय होते। जर रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरने आणि त्याचबरोबर प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर रायते चिचोंडी ग्रामपंचायत या ठिकाणी आंदोलन करणार आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून रस्ता रोको या ठिकाणी आम्ही करणार आहोत। दरम्यान रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत प्रशासन कोणती भूमिका घेतं आणि कामाला किती लवकर सुरुवात होते याकडे आता ग्रामस्थांचं लक्ष लागून आहे। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।